नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आणि सध्या मी ज्या कंपनीचं ॲनालिसिस तुम्हाला सांगतो त्या कंपनीचं नाव आहे जयंत ॲग्रो ऑर्गॅनिक्स. ओके, तर ही कंपनी कॅस्टर सीड्सपासून कॅस्टर ऑइल बनवते आणि कॅस्टर ऑइलपासून बरेचसे त्याचे डेरिव्हेटिव्ज बनवते जे बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये वापरली जातात. ओके, आणि यांच्या या कंपनीचा एक्सपोर्टच 84% आहे टोटल आणि 16% लोकल प्रोडक्ट ते विकतात. ओके, तर प्रमोटरकडे 67% आहेत शेअर्स, FII 0, DI 0, कारण छोटी कंपनी आहे म्हणून. ओके, त्यामुळे पब्लिककडे 33% आहेत आणि प्रमोटरकडे 67% आहेत. ओके, आणि ह्या शेअर्सचा बेसिकली तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट वाचा. मी तुम्हाला बरेचदा ॲन्युअल रिपोर्ट वाचायला सांगतो. ॲन्युअल रिपोर्टमध्ये मॅनेजमेंटची काय मनीषा आहे, पुढे गोईंग फॉरवर्ड आउटलुक काय आहे, नंतर जुने रिझल्ट्स काय 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 त्यांनी केलं, काय काय प्रोडक्ट्स आहेत. कंपनीचा प्रोडक्ट असल्याशिवाय तुम्ही त्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप नाही, तुम्ही त्या कंपनीचे शेअर घेऊ नये असं माझं क्लिअर कट म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही कंपनी समजून घ्या. मी समजून घेतलेली आहे, त्याच्यामुळे माझ्या अभ्यासाप्रमाणे तुम्हाला मी सांगतो आहे. तुम्हाला पण पटवून द्यायला मी कमी पडलो तर तुम्ही स्वतः वाचा आणि मे बी यू कॅन हॅव युअर ओन आउटलुक. तर गेल्या 10 वर्षाचे रिझल्ट्स आहेत कंपनी ॲन्युअल रिपोर्टमध्ये. ओके, आणि कंपनीचं इक्विटी खूपच कमी आहे, अर्निंग पर शेअर चांगलं आहे. ओके, त्यानंतर डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. 3.75 रुपीज डिव्हिडंड साधारण ते आत्तापर्यंत देत होती. यावर्षी किती डिव्हिडंड दिलं तर 2.5 रुपीज दिलं डिव्हिडंड. ओके, त्यानंतर याचं इक्विटी पण मला वाटतं 12 कोटीच आहे, त्यामुळे इक्विटी पण कमी आहे, 15 कोटी आहे. ओके, इक्विटी 15 कोटी आहे आणि रिझर्व्स अँड सरप्लस पण दणकून आहेत याचे. ओके, 561 करोड याचे रिझर्व्स आहेत, त्यामुळे बुक व्हॅल्यू चांगली आहे आणि बुक व्हॅल्यूच्या जवळपासच शेअर कोट करतो आहे. आत्ता मे 200 रुपयाला कोट असं असेल. सगळ्यात लोएस्ट कोटेशन आहे आत्ता त्याचं. इग्नोर्ड शेअर आहे हा, कोणाला ह्याच्यामध्ये घेणं देणं नाही आहे. DIFI तर याच्यामध्ये नाहीच आहे, त्यामुळे त्यांनी विकले म्हणून शेअर पडला असंही नाही आहे. सध्या पब्लिकनेच हा शेअर विकला आहे त्याच्यामुळे, कारण बेसिकली कंपनीला पब्लिकला कॅश फ्री व्हायचं, म्हणजे काय स्टॉक फ्री व्हायचं आणि कॅशमध्ये कन्वर्ट करायचे भिलेली आहे सगळी जनता आत्ता. ओके, ऑपरेटिंग कॅश फ्लोचा 118 कोटी 2025मध्ये आणि 2020मध्ये 344 कोटी होता, तेव्हा त्याचा बेस्ट परफॉर्मन्स होता आणि पडलेला शेअर आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. आणि 1 वर्षाचा PBT यांचा फक्त 3% पडलेला आहे. मार्केट प्राईस मात्र 33% पडलेली आहे. ओके, तसं हा जयंत ॲग्रो नावाचा शेअर आहे. आणि कॅस्टर ऑइल इज नो डाऊट, आपल्याला लहानपणापासून कॅस्टर ऑइल आपण घेतलेलं आहे की पोट साफ होण्यासाठी कॅस्टर ऑइल. तर ह्याची जी डेरिव्हेटिव्ज आहेत ते जगामध्ये याला प्रचंड डिमांड आहे. खूप कमी कंपन्या असे प्रोडक्ट बनवतात नेचरपासनं केमिकल बनवणारे. ओके, तर त्याच्यातली ही कंपनी आहे जयंत ॲग्रो प्रोडक्ट्स नावाची कंपनी आहे आणि तुम्ही अभ्यास करा आणि नंतर टेक्निकल ग्राफ बघा. आणि 300वरनं शेअर पडलेला असावा, 300 ते 350वरनं पीक. ओके, आता 200वर आला असेल आणि तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, ॲडवायझरला विचारा आणि मगच ॲक्शन घ्या. ओके, जेम आहे असं मला वाटतं.